नमस्कार, मी कल्पना स्टिचिंगमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। चला, कालच्या व्हिडिओमध्ये मी पाठीमागचा भाग अपर चेस्टनुसार कटिंग करून दाखवला होता, पेपर कटिंग। आज पुढचा भाग आपल्याला फुल बस्टनुसार कटिंग करायचा आहे। आता इथे बघा, हा पाठीमागचा भाग आहे आणि आपल्याला आता दुसरा पेपर घ्यायचा आहे। आता दुसऱ्या पेपरवरती हा पाठीमागचा भाग पहिले ठेवून घ्यायचा आहे। जसा आहे तशी आपल्याला पहिले मार्किंग करून घ्यायची। आता फुल बस्ट म्हणजे आपण पुढच्या भागाला घेतो आणि अपर चेस्ट म्हणजे आपण पाठीमागच्या भागाला माप घेत असतो। हे बघा, चला व्यवस्थित पेपर ठेवायचा आहे, खालचा पण आणि वरची पण आपल्याला अशी मार्किंग जशी आहे तशी करून घ्यायची। खूप सोपी पद्धत आहे। आता हे पूर्ण मी पाठीमागचा अपर चेस्टनुसार कटिंग करून दाखवली। आज फुल बस्टनुसार कटिंग करून दाखवणार आहे, म्हणजे पुढचा भाग आणि पूर्ण ह्या ब्लाऊजची कटिंग स्टिचिंग पूर्ण मी दाखवणार आहे आणि ब्लाऊज पण तुम्हाला घालून दाखवणार आहे। व्हिडिओ कुठे स्किप करू नका। आवडला असेल तर लाईक करत चला। आता इथे बघा, हा पाठीमागचा भाग आपण ठेवून मार्किंग करून घेतलेली आहे। आता त्याच्यानंतर आपल्याला इथे बघा पुढचा गळा घ्यायचा आहे। पहिले इथे बघा, आपण गळा रुंदी घेतलेली होती 2.5 इंच। आता पुढचा गळा आहे 6 इंच, तर आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे। 6.5 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे। समोर आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे। इथे पण आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे आणि आता पुढचा गळा आपल्याला गोलच घ्यायचा आहे, कारण का कटोरी असली ना पुढच्या साईडला आपल्याला गळा हा गोलच घ्यावा लागतो पुढचा। इथे आपण गोलाकार आकार देऊन घेऊ। हे बघा, आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, आपण हा पाठीमागच्या मुंड्याचा आकार दिलेला आहे, आपल्याला आता पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, पहिले बघा आपण मुंडा घेतला आता किती 5.5 इंच। आता पहिले आपण 5.5 इंचाला मार्किंग करून घेऊ। हे बघा, आणि लाईन मारून घेऊ। आता हे बघा, लाईन मारून घेतलेली आहे इथे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच आतून घ्यायचं आहे। हे बघा, आता इथे ना हा बाहेरचा मुंड्याचा आकार आहे, इथून फक्त आपल्याला आतमध्ये अर्धा इंच घ्यायचं आहे आणि असा गोलाकार इथे आकार घ्यायचा आहे। झालेला आहे, बघू शकता। चला, आता त्याच्यानंतर आपल्याला योकपट्टी काढायची आहे, पण मग आता इथे पेपर आहे ना थोडासा जास्तच मोठा आहे, त्याच्यामुळे मी पहिले कटिंग करून घेते, नंतर म्हणजे आपल्याला सोयीस्कर इथे कटिंग करायला जमेल किंवा मार्किंग टाकायला जमेल। आता हा आतून आपण आकार घेतलेला आहे ना पुढच्या मुंड्याचा, तो आपल्याला कटिंग करायचा आहे। चला, इथपर्यंत पेपर मी कटिंग करून घेतलेला आहे, बघू शकता। आता आपल्याला इथे बघा योकपट्टीची मार्किंग करायची। आता इकडे बघा, आपण ज्या बाजूला आय आणि हुक बनवतो त्या बाजूला आपल्याला 3 इंच घ्यायचं आहे आणि कमरेच्या बाजूला आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे। पहिले आपण काय करू, सरळ लाईन मारून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला मग आपण 3 इंच घेतलं आहे ना तिथे आपल्याला लाईन मारायची। पण आपल्याला काय करायचं, हे बघा, तिकडनं 3 इंचाला इथे मार्किंग करायची आणि 3 इंचापासून आपल्याला हा शेप असा घ्यायचा आहे। इथे 3 इंचाचा तिथे जोडायचा आहे। या पद्धतीने योकपट्टीचा आपल्याला आकार घ्यायचा आहे। आता इथे आपल्याला कटोरीचं माप टाकायचं। आता हे ब्लाऊज एकदम परफेक्ट बसतं आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे कटोरीवरून म्हणजे ब्लाऊजवरून कटोरी मोजून घ्यायची। आता ही बघा 5.5 इंच कटोरी तयार आहे आपली, म्हणजे बरोबर आहे ब्लाऊज, कारण का 36 इंचासाठी 5.5चीच कटोरी लागते। चला, आता इथे 5.5 इंचाला मार्किंग करून घेऊ। 2 मार्किंग करून घेणार आहे, हे बघा 5.5 इंचाला, आणि आपल्याला ही लाईन आपल्याला वरती अशी सरळ जोडून घ्यायची। खूप सोपी पद्धत आहे कटोरी काढण्याची। हे बघा, चला, आता त्याच्यानंतर काय करायचं, वरून घेतलं तर इथे 5 किंवा 5.5 इंचाला वरून मार्किंग करू शकता, किंवा खालच्या साईडना 1 इंचाला मार्किंग करायची आहे। आपण जितका गळा घेतला ना तिथून बघा, इथून 1 इंचाला मार्किंग करायची। हे बघा, आता त्याच्यानंतर काय करायचं आहे,
हा पुढचा आपण मुंड्याचा आकार घेतला आहे ना, तिथून आपल्याला 3 मार्किंग करायचे आहे. पहिली मार्किंग 2 इंचाला, दुसरी मार्किंग 2.25 इंचाला आणि तिसरी मार्किंग 2.5 इंचाला. आता त्याच्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे 3 पॉईंट दिले ना, तिथून आपल्याला हे बघा पट्टी अशी ठेवायची आणि सरळ लाईन मारायची. बघा जो 2.25 इंचाचा इथे 2.25 इंचाचा पॉईंट आहे तिथून आपली ही लाईन गेलेली आहे आणि फक्त आपल्याला इथे गोलाकार असा शेप द्यायचा आहे. बघू शकता आपली कटोरी तयार होते अगदी सोप्या पद्धतीमध्ये. आता इथे बघा आपण कटिंग करून घेऊ. पहिले ना ही क्रॉसपट्टी आहे ना, योकपट्टी म्हणता, क्रॉसपट्टी म्हणता किंवा ब्रापट्टी पण म्हणता. चला ही पहिले कटिंग करून घेतलेली आहे. आता आपण गळा कटिंग करून घेऊ. बघू शकता इथे गोल गळा आहे पुढचा, तो कटिंग करायचा आहे. आपल्याला कमी जास्त काहीच करायचं नाही, कारण का हीच पेपर कटिंग आपण अस्तरवरती ठेवणार आहोत. थोडा जरी 1/2 इंच जरी पेपरचा वाढला ना, तर आपला कपडा पण वाढू शकतो किंवा कमी होऊ शकतो. त्याच्यामुळे परफेक्ट अशी लाईन मारलेली त्याच्यावरच आपल्याला कटिंग करायची. चला आता त्याच्यानंतर आता इथे काय करते मी, हे बघा आपल्याला आता ही योकपट्टी आहे ना, ती 1/2 इंचानी कपड्यावरती वाढवून घ्यायची आठवण करून. चला आता इथे बघा ती कटोरी आपल्याला वाढवून घ्यायची आहे. आता दुसरा पेपर घेतलेला आहे मी. हे बघा आता कटोरी कशी वाढवायची ते सांगते. आणि बघा कटोरी खूप गोलाकार आलेली आहे, बघू शकता. दुसऱ्या पेपरवरती पहिले काय करायचं, कटोरी ही मूळ कटोरी आहे ना, ती जशी आहे ना पहिले तशी मार्किंग करून घ्यायची बाजूना. हे बघा खूप छान पण बसते कटोरी, गोलाकार पण येते आणि सुंदर पण दिसते. कमी जास्त पण होत नाही. मी तुम्हाला पूर्ण ब्लाऊज पण पुढे शिवून दाखवेल, कटिंग पण करून दाखवेल. हे बघा चला संपूर्ण इथे बघा जशी आहे मूळ कटोरी ठेवलेली आहे आणि बाजूला मार्किंग करून घेतलेली. आता ही बाजूला काढून घेतलेली आहे. आता 36 इंच 36 इंच छातीच्या मापासाठी आपल्याला आहे ना, दोन्ही बाजूला 1.5 इंचानी कटोरी वाढवायची आहे. हे बघा इकडनं 1.5 इंच आणि इकडनं पण 1.5 इंच मी वाढवून घेतलेलं आहे. आता इथे काय केलं, त्याच्यानंतर आहे ना, हे बघा ही इथं वाढवलेलं आहे ते जोडून घेतलं. आता आपल्याला ही लाईन मोजून घ्यायची पूर्ण किती भरलेली आहे. हे बघा इथे मी 8.25 भरलेली आहे. आता जितकी भरली ना तुमची कोणत्याही मापाचं असंच करायचं. हा टेप असा डबल करून घ्यायचा म्हणजे फोल्ड करायचा, तिथे मार्किंग करायची म्हणजे याचं निम्म निघतं. आणि तिथून पण खाली आपल्याला 1.5 इंचच घ्यायचं आहे. म्हणजे तिन्ही बाजूला आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. वरची दोन्ही बाजू आणि खालची 1.5 इंच म्हणजे खालची बाजू. चला इथून फक्त आपल्याला वरती 1/2 इंच घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. इकडच्या साईडला पण आपल्याला असं इथे जोडून घ्यायचं आहे, बघू शकता. आता त्याच्यानंतर इथे बघा आपल्याला हुक लूकसाठी थोडासा 1/2 इंच तरी कपडा लागतोच, नाही तर आपलं ब्लाऊज आहे ना ओढल्यासारखं होतं, म्हणून इथे ना. आणि इथे पण आपल्याला 1/2 इंच वरती घ्यायचं किंवा अर्धा इंच. आता तुम्ही शिलाईसाठी किती घेता, तर 1/2 इंच घेतलं ना तर 1/2 इंच आपल्याला शिलाईमध्ये दाबलं गेलं पाहिजे. तुम्ही जर अर्धा इंच जर दाबलं शिलाईमध्ये तर तुमचं ब्लाऊज टाईट होऊ शकतं. चला इथे बघा गोलाकार आकार देऊन घेतलेला आहे कटोरीचा. हे बघा आता त्याच्यानंतर इथे बघा हे आपण 1/2 इंच हुक लूकसाठी थोडासा कपडा इथे वाढून घेतलेला आहे, तो इथे जोडायचा. आता चला आपल्याला कटिंग करून घ्यायची. त्याच्या आधी बघा इथे हा 1.5 इंच घेतला ना, हे बरोबर मोजून बघायचे दोन्ही बाजूला सारखंच अंतर आलं पाहिजे. हे 4.25 इंच आलेलं आहे, दुसऱ्या बाजूला हे 4.25 इंच आलेलं आहे. आता तुमचं थोडं कमी जास्त असेल ना, एक बाजूला 4.5 इंच एक बाजूला 4.25 इंच, तर ही 1.5 इंचाला खाली लाईन ओढली ना आपण, ती थोडीशी इकडे किंवा तिकडे सरकवून घ्यायची आणि सारखंच अंतर घ्यायचं. चला इथे बघा जशी मार्किंग केलेली तसं आपण कटिंग करून घेऊ पेपर. आता तुम्हाला मी इथे बघा कटिंग करून झाल्यानंतर
कटोरी पण लावून दाखवणार आहे साईड पार्टला. कमी जास्त अजिबात होत नाही. इथे बघा कटिंग करून पूर्ण झालेली आहे कटोरी. आता इथे पण बघा थोडंसं कटिंग करायचं राहिलं, हे पण कटिंग करून घेतलेलं आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं, हे बघा ही कटोरी अशी फोल्ड करायची. म्हणजे हे बघा हे टोकं एकमेकावरती ठेवायची आणि हा खालचा भाग आहे ना बघायचं आहे. हे दोन्ही खालचं आहे ना एकमेकावरती ठेवून ना सारखंच अंतर आलं पाहिजे, कमी जास्त नाही झालं पाहिजे, नाही तर कटिंग करून घ्यायची तुम्ही. आता त्याच्यानंतर बघा इथे तुम्हाला दाखवते. हे बघा याला कटोरी जोडतो आपण, तो भाग ठेवून घेतलेला आहे खाली आणि हे बघा इथे अशी कटोरी ठेवून घेतलेली आहे, बघू शकता. आता इथे तुम्हाला अर्धा इंचानी कटोरी वरती जास्त दिसते, पण जेव्हा आपण कटोरी जोडतो ना त्यावेळेस एवढी छान आणि परफेक्ट अशी कटोरी बसते, कमी जास्त अजिबात होत नाही. आता इथे बघा हा साईड पार्ट खाली ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती कटोरी ठेवलेली आहे. कटोरी नेहमी साईड पार्टपेक्षा वरच्या साईडला पाव इंच थोडीशी जास्त ठेवायची आहे आणि अशी गोलाकार जसा आकार घेतलेला तशी हे बघा इथे एकदम बरोबर कट टू कट कटोरी बसलेली आहे, बघू शकता. अजिबात कमी जास्त झालेली नाही, एक लाईन सुद्धा. ह्या पद्धतीने आपल्याला कटिंग करायची असते, बघू शकता. आता इथे बघा हा पाठीमागचा भाग, हा साईड पार्ट आणि आता कटोरी. अजून आपल्याला क्रॉस पट्टी ना वाढवून घ्यायची आहे ही बघा कपड्यावरती. स्लीव्हची कटिंग मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेल. चला धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.